तर नमस्कार मित्रांनो, मी जयरुंद जाधव तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आहे आपल्याला सुट्टी आणि आज आपला प्लॅन झालेला आहे तो म्हणजे फिरायचा. कुठे तर आपल्याला जायचं आहे, लोणावळ्याला आपल्याला जायचं आहे ते टायगर पॉईंटला. तर टायगर पॉईंटला माझ्यासोबत अजून एक फ्रेंड असेल आहे. तर ते आता तिला पण सुट्टी आहे, तर ती आज बदलापूरला आले. तर आपण तिला घेऊन लोणावळा आणि टायगर पॉईंटला फिरायला जायचं आहे. तर आत्ता आपण निघालो इथून बदलापूरवरनं सरळ कर्जतच्या दिशेने. आणि रस्त्यातून जाताना भरपूर पाऊस आला होता, ते शेवटी आम्हाला रेनकोट घालावं लागले. एका ठिकाणी आपण थांबलो, तिथे रेनकोट आणि घातले. आणि पावसाचा जोर एवढा वाढला होता की पुढचं काही दिसत नव्हतं. त्यातून पण हळूहळू आपण बाईक चालवले. तर ते व्हिडिओ आपण कट केलेत मध्ये. पावसाचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता. आणि त्यात वारा एकदम सुटला होता, त्याच्यामुळे एवढा काही व्हिडिओ व्यवस्थित झाली नाही आपली. नेरळला पोचलो आहे. नेरळ ठिकाण म्हणजे नेरळमध्ये माथेरान येतं. आणि आपल्याला माथेरानला जायचं असेल तर पहिलं ट्रेननी नेरळलाच उतरावं लागतं, नेरळ स्टेशनला. आणि स्टेशनवरनं रिक्षा करून आपल्या माथेरान हिल स्टेशनला जावं लागतं. तिथून तुम्ही ट्रॅकिंग पण करून जाऊ शकता. तर आता आपण पाऊस सुरुवात झाला आहे, तर तिकडे आता छोटे छोटे वॉटरफॉल तयार झालेत. आणि रस्त्याने जाताना हे सगळे वॉटरफॉल वरचे दिसून येत आहेत. ते एकदम भारी वाटत होते ते बघायला. तर आपल्याला माथेरानला जायचं नव्हतं, आपल्याला लोणावळ्यात जायचं होतं. म्हणून आपण माथेरानला बाय बाय केलं आणि आपण सरळ पुढे कर्जत दिशेने रायडिंग चालू ठेवली. तर आपण कर्जतला पोचलो आणि कर्जतवरून लेफ्ट मारलेला आहे तर डायरेक्ट खोपोली. आणि तिथून खोपोली कर्जतवरनं 17 किलोमीटर खोपोली लागते. पाऊस खूप होता, त्याच्यामुळे कॅमेरावर सारखे पावसाचे थेंब पडत होते. आणि क्लायमेट एकदम भारी झालं होतं, चारी साईडनं ढग. आणि पुढे जाणारी गाडी होती, त्याच्यावर ते टायराचं पाणी सगळ्यात तोंडावर उडत होतं. ती जशी स्पीडमध्ये चालत होती तशी. आपण आलो आहे ते आता खोपोलीमध्ये पोचले. खोपोलीमध्ये गगनगिरी मठ आहे, एक मठ आहे. तिथे मस्त मठ आहे, तिथे पण जायचं आहे आपल्याला. अजून काही तिकडचा प्लॅन झाला नाही, त्याच्यामुळे आपण तिकडे काही लक्ष दिलं नाही अजून. तर बघू, जर जायचा प्लॅन झाला तर आपण तिकडे पण जाऊन येऊ.
आणि आता लागले होते म्हणजे खोपोली घाटामध्ये. आणि खोपोली घाट गाडी चालवायला एक नंबर आहे. बाईक लीन करायला पण मस्त मजा येते. फक्त एवढंच की जरा पाऊस आहे, तर त्याच्यामुळे पावसाचं वातावरण, रस्त्यावरची शेवाळ थोडीफार ते बघून आणि पूर्ण गाडी येते ते बघून जरा लीन करावं लागते. मी पण लीन मारले त्याच्यामध्ये, पण जरा कमी मारलेत, एकदम पण जास्त लीन केली नाही गाडी, कारण आपल्यासोबत पिलियन होता. आणि इथून खोपोली घाटातून पुणे 75 किलोमीटर लागते. आपण तिथे त्या बोर्डवर बघितलं. विचार केला तर जाऊ शकतो आपण, पण आपल्याला पुढचा प्लॅन नव्हता. हा एकदम मोठा टर्न आहे, ते इथे जरा मजा येते जरा. आणि गाडी लीन करायला एवढी मजा येत होती ना तिथे, खूप भारी वाटत होतं. आणि इथे आपल्याला खोपोली घाटात माहिती आहे तर पुढे त्या ब्रिजच्या खाली ट्रॅफिकवाले असतातच. त्याच्यामुळे आपल्याकडे लायसन बिसन आणि हेल्मेट पाहिजे. नाही तर खाली फुकट पैसे द्यावे लागतात त्यांना, पावती फाडतात ते. त्याच्यामुळे आपली गाडी कागदपत्र स्वतःजवळच ठेवा किंवा डिजी लॉकरमध्ये ठेवत जा. आणि असंच लीन करता करता एकदा माझा ॲक्सिडेंट झाला होता, कारण मी लीन करायला गेलो होतो आणि पूर्ण रॉंग साईडने माझ्या अंगावर एक 4 व्हीलरवाला आला. त्याच्यामुळे माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि माझे पूर्ण बाईकची पाठीमागून पूर्ण वाट लागली होती. फायबर पूर्ण तुटले होते. त्याच्यामुळे मी पण आता तर लीन मारतोय, पण जरा कमी लीन मारतोय, एकदम पूर्ण मारत नाही, जेणेकरून कुठला इन्सिडेंट होऊ नये म्हणून. कारण आपल्या पाठीमागे पिलियन बसला आहे, त्याच्यामुळे पिलियनचा पण विचार करायचा आहे. त्याला पण घरी पोचवायचं आहे, त्याला काय हॉस्पिटलला नाही पोचवायचं आहे, म्हणून जरा व्यवस्थित गाडी चालवते. आणि जास्त करून मला लोणावळ्यातच जायला बरं वाटतं, जरा भारी वाटतं तिकडे. रायडिंग पण होते मस्तपैकी आणि वरती जाऊन चिल करायला पण भेटतं. त्याच्यामुळे जरा जास्त करून मी फिरायला जायचं बोललो तर लोणावळा, नाही तर दुसरीकडे अजून ठिकाण आहेत तिकडे जातो फिरायला. रस्त्यावर इथे भरपूर ऑइल पडलं होतं. तिथे पाठीमागे व्हिडिओ पाठीमागं करून बघू शकता, रस्त्यावर पूर्ण ऑइल होतं तिथे. आणि इथेच बघा ट्रॅफिकवाल्याने पकडले सगळ्यांना. 2 बाईक आहेत, त्यांच्याकडनं आता काय पैसे काढतील आणि त्यांना सोडून देतील. आणि इथे 1 वे आहे, त्याच्यामुळे इथून सरळ खाली गेलात तरी पकडतात आपल्याला. त्याच्यामुळे इथे जरा लक्ष देऊन गाडी चालवा.
आल्यावर इथून लेफ्ट घेतलाय. आणि आत्ता खरी सुरुवात होईल ती म्हणजे नजारे बघायला. आणि इथून स्टार्ट झाले ते म्हणजे इथून स्टार्ट झाले ते खंडाळा लोणावळा. बघू शकता तुम्ही चारी साईडने धुक्याच्या चादरीमध्ये काय दिसतंय. आपण इथे थांबलो होतो. काली एक्सप्रेस हायवे चालू आहे. तो तुझा भाव आला बघ. बुक करायचं इथं आहे जेवणाच्या मध्ये. आणि आपण इथून लगेच निघालो. पूर्ण धुका आहे. पुढे जरा विजिबिलिटी कमी आहे. आणि तुम्हाला बघून कसं वाटतंय ते सांगा. कारण पावसातून फिरायची हीच मजा वेगळी आहे की असं काहीतरी वेगळं भारी अनुभवायला भेटतं. आणि आपण जिकडे चाललो टायगर पॉइंटला तिकडे याच्यापेक्षा धुका असेल. आपण इकडे सेल्फी पॉइंटला पोहोचलोय लोणावळ्याच्या इथे. आणि वाटलं होतं की आज गर्दी नसेल, तरी पण इथे गर्दी दिसते. गर्दी होती. बघू शकता दोन्ही साईडला गाड्या लागलेल्या आहेत. आणि आपण डायरेक्ट तिकडून याला टायगर पॉइंटच्या इकडे निघालो लगेच. म्हणजे आपण थांबलो होतो त्या व्हिडिओ दाखवल्यानंतर जास्त. आणि इकडे बघा एकदम ट्रॅफिक लागली मध्येच. कारण पुढे जाऊन तुम्हाला बघायला भेटेल ट्रॅफिक का लागली आहे ती. फक्त तुम्ही माणसांची गर्दी बघा इथे. आणि गाड्या बघा कशा पार्क केल्यात. अजून याच्या पुढे अजून बघायला भेटेल.
आणि इथे वॉटरफॉल किती आहेत ते बघा फक्त. इथे आता मधल्या वाराला पण एवढी गर्दी आहे, तर विचार करा सॅटर्डे संडे किती गर्दी असेल इथे. आणि मुंबईपासून पण जवळ आहे आणि पुण्यापासून पण जवळ आहे, त्याच्यामुळे इकडे जास्त गर्दी होते. पावसाने परत सुरुवात केली आहे आणि किती पाऊस पडत होता बघा. आपण अर्ध्यावरनं रिटर्न पाठी आलेलो आहे. भरपूर पाऊस आहे त्याच्यामुळे आम्ही कुठं गेलो नाही. खूप पाऊस होता. येताना एवढा पुढचं जाताना इथून काय दिसत नव्हतं पुढचं, तर त्याच्यामुळे डिसाईड केलं की पुन्हा रिटर्न यावं लागेल. आणि पावसाचा 4 दिवस अल्टिमेट पाऊस दाखवला. पाऊस पडण्याचं हे सांगितलं होतं बातम्यामध्ये, त्याच्यामुळे आपण रिटर्न आलो. आणि इथे बघा पाणी भरलंय बघा कसं. रस्त्यावर पूर्ण पाणी भरलं होतं. मी विचार केला आम्ही की जर जास्तच पाऊस लागला तर हा रस्ता पण बंद करतील, त्याच्यामुळे आपण परत निघालो आपल्या परतीच्या वाटेने. म्हणजे परत आपण निघालो बदलापूरला यायला. आणि आपल्याला वाजले ते म्हणजे पोहोचेपर्यंत 7 वाजलेले. आणि तुम्ही हा परत येताना बघू शकता की इथे किती धुके आहे सेल्फी पॉईंटला लोणावळ्यात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. झालं बरी 14 आणि आता थोड्या दिवसांनी गणपती तर येतीलच. तर गणपतीला प्लॅन चालू आहे की कोकणात जायचा मित्राच्या घरी. तर ते अजून ठरतोय प्लॅन की जायचं आहे कोकणामध्ये. तर बघू आता प्लॅन कसा ठरतोय ते. मित्र बोलला जायचं लगेच, तर लगेच बाईक काढून डायरेक्ट कोकणामध्ये. तर आपण परत आलो तेव्हा इथे परत येताना आपण दुसऱ्या साईडचा नजारा बघा. पूर्ण धुक्याची चादर पसरली इथे.
आणि आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी इथे संपत चाललेली आहे, तर त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओ छोट्या झाल्यात येतानाच्या. तर आपण हा व्हॉइस ओव्हर नवीन माईक घेतला त्याच्याने करतोय. नक्की कमेंट करा मित्रांनो जर कोणाला व्हिडिओ आवडले असेल तर. तर भर पावसात पण आपण 70-80च्या स्पीडने गाडी चालवत होतो. आपल्याला गाडी चालवायला भेटली का आपण बघत नाही पाठीपुढे, आपल्या स्पीडप्रमाणे आपण गाडी चालवतो. तर आपण आत्ता पुढच्या व्हिडिओ काही दाखवत नाही, तर आपण आत्ता घरी. तर बाय बाय. इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर धन्यवाद. पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा.